खरं म्हणजे आपण म्हणतो सुबह का बोला शाम को वापिस आता है, परंतु आम्हाला याला 10 वर्ष लागली। परंतु मी जुन्याच पक्षात निश्चित परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीमध्ये एका काळात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम व तोंडावर असलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका, त्यामध्ये नगरपालिकेच्या असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका असतील, या चारही निवडणुकामध्ये अत्यंत हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेऊन आमच्या संघटनात्मक कौशल्याचा, आमच्या संबंधाचा वापर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाढ होण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे कारण निवडणूक कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पंचायत समितीमध्ये, नगर परिषदेमध्ये निवडून येतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत। तसं पाहिलं तर शिंदे सर मी अत्यंत जिवलग मित्र आहोत। आमची राजकीय कारकीर्द बरोबर चालू झाली। सरांचं नशीब चांगलं, प्रारब्ध आज महाराष्ट्राचे नेतृत्व ते करतायत, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। आमच्या बरोबरीचा कार्यकर्ता, आमच्या तालुक्यातला कार्यकर्ता खरं म्हणजे आज महाराष्ट्राचं नेतृत्व करेल। खरं म्हणजे आम्ही भूमिपुत्र ओळखायला तर उशीर केला। आमचा भूमिपुत्र आम्ही कालच्या विधानसभेत जर ओळखला असता तर निश्चित स्वरूपात याच्यापेक्षाही जास्त फायदा कर्जत जामखेडला झाला असता। हे जसं आम्हाला कळालं तसं जामखेड कर्जतच्या लोकांना कळायला पाहिजे, येणाऱ्या काळाला मतदाराला कळायला पाहिजे कोण आपलंय। निश्चित स्वरूपात आपल्याला जर काटा मोडला तर कुणाला वेदना होतील, आपला लोकप्रतिनिधी कोण आहे खऱ्या अर्थानं। आता इव्हेंट करणं, काहीतरी नाटक करणं आणि काहीतरी दाखवणं की लोकांना मी काहीतरी करतोय आणि सातत्याने मतदारसंघ सोडून महाराष्ट्राच्या, राज्याच्या, देशाच्या गप्पा मारीत बसायचं आणि इकडं सारे आपण म्हणतो ना एखादं पाणी तळाशी माणूस उपाशी, त्यातली कर्जत जामखेडची परिस्थिती झाली। कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी मोठमोठ्या गप्पा आणतात महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या पार, आणि कर्जत जामखेडचा शेतकरी ना काय सर्वसामान्याची परिस्थिती आहे त्यांना काडीचंही माहीत नाही आणि फक्त काहीतरी चुकीचं सांगून, काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला कसं मतं मिळतील ते राजकारण करतात। येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा माझं आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान आहे की खऱ्या अर्थाने आपला खरा लोकप्रतिनिधी कोण आहे, कोण आपला भूमिपुत्र आहे, कोण आपलं खऱ्या अर्थाने काम करू शकतो भविष्यात, हे आपण ओळखलं पाहिजे। नौटंकी करणाऱ्याला निश्चित स्वरूपात खड्यासारखं दूर केलं पाहिजे। हे आम्ही प्रचार काळात बोलूच, याचा प्रचार नाही हा, पण ही झलक दाखवतो आपण, काय म्हणतो ट्रेलर आहे हा पिक्चरमध्ये। आणि आज महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आणि आमचे जसं पाहिलं तर अत्यंत जिवलग मित्र प्राध्यापक राम शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदेच्या मीटिंग संदर्भात या ठिकाणी संपर्क कार्यालयात आले होते आणि खास करून त्यांनी माझ्या घरी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। दिवाळीचं फराळ खाण्यासाठी ते आलेले आहेत आणि हे सगळं राजकीय घडामोडी होत असताना गेल्या 10 तारखेलाच मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचा ज्यावेळेस राजीनामा दिला, पत्रकार परिषद घेतली, त्याच वेळेस मी सांगितलं होतं की मी राजकारणात राहणार आहे, मी काय राजकारणापासून वंचित होणार नाही, मी थेट निवडणूक लढवणार नाही, परंतु पक्षाच्या एखाद्या पक्षात जाऊन संघटनात्मक काम निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी करणार आहे। तसं पाहिलं तर माझी राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची आहे। 1990 साली वयाच्या 12व्या वर्षी मी राजकारणात आलो, ते भारतीय जनता पार्टी म्हणूनच आलो। भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक विविध पदं मी त्या ठिकाणी पक्षाने दिलेल्या, पक्षांतर्गत ज्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्या पार पाडल्या, जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, परंतु मधल्या काळामध्ये 10 वर्ष थोडा गॅप पडला। खरं म्हणजे आपण म्हणतो सुबह का बोला शाम को वापिस आता है, परंतु आम्हाला याला 10 वर्ष लागली। परंतु मी जुन्याच पक्षात निश्चित परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीमध्ये एका काळात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम व तोंडावर असलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका, त्यामध्ये नगरपालिकेच्या असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका असतील, या चारही निवडणुकामध्ये अत्यंत हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेऊन आमच्या संघटनात्मक कौशल्याचा, आमच्या संबंधाचा वापर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाढ होण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे कारण निवडणूक कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पंचायत समितीमध्ये, नगर परिषदेमध्ये निवडून येतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत।